पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुका म्हणजे खरं तर वैभवशाली विसर्जन मिरवणुका असतात आणि संपूर्ण राज्यभरातून अनेक भाविक खरं तर या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी येत असतात। लालबागच्या राजाची ही काही आता आपण दृश्य पाहतोय मिरवणुकीसाठी। आता राजा तयार झालेला आहे विसर्जन मिरवणुकीसाठी आणि इथला कार्यक्रम आपण वेळोवेळी पाहत राहणार आहोत। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून सर्व विसर्जन मिरवणुकांवर सध्या लक्ष ठेवून थेट जाऊया निलेशकडे। निलेश, पुण्यामध्ये आता 10 वाजता विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे। कशा पद्धतीने सगळं नियोजन असणार आहे? या विसर्जन मिरवणुकांचं यंदाचं वैशिष्ट्य काही वेगळं असणार आहे का? काय नेमकी सगळी तयारी दिसते? नक्कीच अनुपमा, खरं तर मी आता उभा आहे दगडूशेठ मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशाचं लाडका बाप्पा म्हणून जे ओळख असते ते आपला दगडूशेठ गणपती या ठिकाणी तुम्ही पाहताय। गणपतीला आता जो सभामंडप आहे त्या सभामंडपातून इथं आणून विराजमान करण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय की गुळ खोबऱ्यांचे जे नैवेद्य आहे त्या या ठिकाणी बाप्पाला दाखवण्यात आलेला आहे। 3 वाजता या विसर्जन बाप्पाची मिरवणूक सुरू होईल आणि त्याआधी त्याला रथात विराजमान करण्यात येईल। एकूण जर पाहिलं तर दगडूशेठ गणपतीची जी मिरवणूक असते ती लक्षणीय असते आणि तीच पाहण्यासाठी महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक जे पुण्यामध्ये दाखल होत असतात। आणि तुम्ही या ठिकाणी पाहताय जो दगडूशेठ बाप्पा जो आहे तो या ठिकाणी आता निरोप घेण्यासाठी सज्ज झालेला आहे। दुपारी 3 वाजता तो रथामध्ये विराजमान होईल आणि साधारण 4 वाजता त्याची विसर्जन मिरवणूक आहे ती सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ की एकूण पूर्ण तयारी काय करण्यात आलेली आहे। हेमंत भाऊ, काय तयारी झालेली आहे? खरं तर आज आपण बाप्पाला निरोप देतोय, थोडेसे अश्रू अनावर होताना आपल्याला या ठिकाणी पाहिलं मिळतं। आज जो आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव आहे हे आपल्या प्रत्येकाचा एक आत्मा आहे की गेले अनेक वर्षानुवर्ष या बाप्पाचा उत्सव आपण साजरा करत असताना हा उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात केंद्रबिंदू असणारा उत्सव आहे। अनेक सण सूद आपल्या परंपरा आपली आहे, परंतु गणेशोत्सव इतका मोठा उत्सव हा कुठं होत नाही। का खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली ही दिवाळी, ही गणेशोत्सव हीच आपली समजली जाते। लाडक्या बाप्पाला आपण बघितलं तर हजारो गणेश मंडळ हे असतात, लाखो कार्यकर्ते ह्याच्याकरता दिवस रात्र फिरत असतात। आपण मागील 2 दिवसापूर्वी बघितलं असेल तर कोट्यावधी लोक ही रस्त्यावर होती बाप्पाच्या दर्शनाकरता। या उत्सवात सहभागी होणार ज्या कार्यकर्त्यांनी 3-3 महिने परिश्रम करून ज्या सजावटी अतिशय सुंदर विलोभनीय सजावटी उभ्या केल्या होत्या। हेमंत भाऊ, आजचं नियोजन कसं असणार आहे? आज आपण गणपती बाप्पाची सकाळी 6:30 वाजता उत्सव मंडपामधनं बाप्पाची मूर्ती आपण ह्या ठिकाणी आणलेली आहे मंदिरामध्ये, ती आता विराजमान झालेली आहे। दुपारी 4 वाजता बरोबर गणपती बाप्पा हा बेलबाग चौकात विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे। मागील वर्षापासून आपण हा निर्णय घेतला की अनंत चतुर्दशीलाच आपलं विसर्जन झालं पाहिजे आणि लाखो पुणेकरांनी या निर्णयाला आशीर्वाद दिला, त्या निर्णयाला प्रतिसाद दिला। त्यामुळे ट्रस्टने कायमस्वरूपी दुपारी 4 वाजता म्हणजे मानाचे सर्व गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर बिगर रोषणाईचे गणपती संपल्यानंतर विद्युत रोषणाई आणि मानाचे गणपती ह्याच्यामध्ये जी गॅप असते ती गॅप भरून काढण्याचं काम दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने केलेलं आहे। त्यामुळे गणेश मंडळांना सुद्धा त्यामुळे दिलासा मिळतो व सर्व भाविकांना सुद्धा। खरंय, दगडूशेठ गणपतीची जी मिरवणूक असते ती अत्यंत सुंदर अशी मिरवणूक असते। खूप पथकं यामध्ये सहभागी असतात आणि आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याला अध्यक्षांकडून, गणपती मंडळाच्या अध्यक्षांकडून तीच माहिती सांगता आहेत। तर या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष राहणार आहे। आज संपूर्ण राज्यभरामध्ये विसर्जन मिरवणुकांच्या अशाच प्रकारे मोठा उत्साह असणार आहे आणि ही प्रत्येक विसर्जन मिरवणुकीतली प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत झी24 तासच्या माध्यमातून पोहोचवत राहणार आहोत। दगडूशेठ गणपतीची ही खास दृश्य झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपतीला आता जाताना दाखवलं जातंय।